नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे तिसरा दिवस आणि आपण आज जाणार आहे झुरिचला. सनराईज होतोय, म्हणलं बाहेरचं दाखवावं. झुरिच सिटीला थोडीफार फिरणार आहे आणि नंतर आपलं ते आहे दुसरा बर्नसाठी. तर झुरिचमध्ये काय काय फिरायचं आहे आणि त्याच्या आधी आपल्याला एक नवीन सिटी कवर करायची आहे. जर टाईम भेटला तर आपण तिथं पण जाणार आहे. मला तर वाटतं आज पण उशीर होणार, कारण की अजून 3-4 माणसं उठलेले आहेत, बाकीची माणसं झोपलेले आहेत. काय होतं हे नेमकं? डान्स, चहाच्या पातळ्या डान्स करायला लागले. झुरिचचं एक गोष्ट भारी आहे की यांचे जे बिल्डिंग्स वगैरे आहेत त्यांना खूप कलरफुल करतात. जे बघायला पण चांगलं वाटतं आणि जे टेक्स्चर आहेत, जे काही डिझाईन आहे बिल्डिंगचे ते पण खूप छान आहेत. जसं की तुम्ही समोरची बिल्डिंग बघू शकता. हे तर काहीच नाही, आपण आता सिटीमध्ये जाणार आहे जिथे की आपल्याला अजून बिल्डिंग्स, कलरफुल बिल्डिंग्स बघायला भेटणार आहेत. आपण का थांबले पण असं? अशा बॅगा बिगा तयार आहेत, खाली गाड्या तयार आहेत, का थांबले आपण? जे ट्रॅम्स वगैरे असतात त्याच्यासाठी आहे ना. कलर्स बघ, बिल्डिंगचे कलर्स बघ, एकदम कलरफुल्स केलेले आहेत. आपण आता एंटर झालेलो आहे झुरिचच्या सिटीमध्ये, म्हणजे थोडंफार सेंटरमध्ये चालवलं आपण. आणि इथं थोडेफार रॉक्स वगैरे काय केलेले आहेत. आणि झुरिच सिटीमध्ये युरोपचं सगळ्यात मोठं क्लॉक आहे एक. ते क्लॉक बघायला आपल्याला आता जायचं आहे. एक प्रागमध्ये जे क्लॉक आहे ते ॲस्ट्रोलॉजिकल क्लॉक आहे आणि हे एक नॉर्मल क्लॉक आहे, पण हे युरोपचं सगळ्यात मोठं क्लॉक आहे. आणि आम्ही आता अशा स्ट्रीटवर आहे जिथं सगळ्यात मोठे ब्रँडचे दुकान आहेत. जसं की इथं आहे गुची, समोर आहे प्राडा, जिथं आहे हबलट, तिथं आहे रोलेक्स, ओमेगा, बर्बेरी. तुम्ही गिफ्ट घ्यायचं काय? का रे? पर्स वगैरे घेऊन देऊ तुला? घेऊन दे की भाऊ, घेऊन दे. आणि आमचा आशिष आता लॉकडाऊनच्या एरामध्ये गेलेला आहे. मास्क वगैरे लावून घालायला. थंडी तर खूप आहे म्हणून तर हे आपल्याला, पण हे काय होणार नाही, कान पण झालं. तर ह्याच अशा कलरफुल बिल्डिंगचं जायचं. काय काय दिसलं तुला? वॉच सापडत होता आम्ही, सापडलं तर खुश झाला भाऊ. ते बघ युरोप मधलं सगळ्यात मोठं गाड्या. अरे ते बघ की तिकडं. ओके ठीक आहे. ते हे तर हे आहे सर्वात मोठं क्लॉक. आशिष तुला दाखवतो फुकट पाणी कसं प्यायचं असतं. फुकट पाणी? ते पाणी बर्फासारखं थंड आहे. अरे बर्फासारखं थंड आहे, पण मी हे सांगत होतो की स्वित्झर्लंडमध्ये पाणी खूप जागे ठिकाणी आहे आणि हे पाणी पिण्याचं पाणी कसं पण पिऊ शकतो, तोंड लावून पण पिऊ शकतो. माहिती मला, पण मी पिण्याची इच्छा नाही. कारण की पाणी खूप गार आहे. आणि आम्ही ज्याला वॉच समजत होतो ते मला वाटतं चर्च आहे, कारण की तिकडं पण एक वॉच आहे आणि इकडं पण एक वॉच आहे. ते वॉच सुपर आहे. आता आपण रिअल मध्ये मोठ्या वॉच पाशीच थांबलेलो आहे. काय झालं दीदी? आता आपण आलोय नदीपाशी. नदीवरती थंडी खूप थंडी. हॅन्स वॉल्डमॅन ब्रिज. तशी 3 प्रकारचे ब्रिज आहे आपल्याकडे. Hence Wallman 1, Hence Wallman 2, and Hence Wallman Unlimited. अनलिमिटेड? त्यावरनं गाड्या जातात का? काय बोलू? बिल्डिंगचे पण टेक्स्चर खूप चांगले आहेत. कुठल्या? बिल्डिंगला कलरच नाही. बिल्डिंगला कलर नाही मारलेला. आम्ही गाईस इथे ते पुढे राख्या आमचा एवढा खुश आहे ना आता. काय पुढे ना जे आहे ते बघ की. जागी किंवा थोडेफार ठिकाणी वॉशरूमला जर तुम्हाला जायचं असेल तर असे छोटे डॅम असतात. तर तिथं कार्ड पेमेंट पण होतं आणि कॉईन पण चालतात. 1 युरो तो 1 CHF देऊन आपण वॉशरूम यूज करू शकतो. बदका तुला सल्यूट आहे भाऊ. अरे बदकाने डुबकी मारली. आणि इथं एवढी थंडी बेकार आहे की ह्या मफलरचा मी कसा लावला बघा. कान वाचवायची गरज आहे. हात अख्खे लाल झालेत. सगळे पॅक झाले त्या बघा.
एवढी बेकार थंडी वाजते ना. बोल. ही जेवढी झुरिच सिटीचा मॅप आहे तेवढा आहे जो स्ट्रक्चर आहे ते इथं दाखवलेलं आहे. जसं की होतं जे सर्वात मोठी जो वॉच आहे युरोपचा ते ही बिल्डिंग आहे आणि त्याचं चर्च आहे आणि हीच ती पूर्ण सिटी आहे जी वरती दाखवली आहे. अर्धा तास थांबून आपण मॅग्नेट घेतलेले आहेत आणि ह्याचे प्राइस बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो तुम्ही. हां पत्ते उचल बरं. पत्ते कुठे होते? जागेवरती 6,000 खरेदी केले आपण. पत्ते बघा 2,000चे पत्ते आहेत. गोल्डन पत्ते. गोल्डन पत्ते हे दाखव जरासं क्लोजअप दाखव आम्हाला. खोल के देख. ट्रायल हे बघा. स्विस करन्सी मागं करन्सी आणि पुढं पत्ते आहेत. चला. ए अनुष्का अर्धा तास झालं तुला शोधतो आम्ही. कुठं फिरते एकटी? तर इथं जे वॉचेस आहेत लॉन्जिनिस तर तुम्ही प्राइस बघू शकता. इथं 4,250. 4 लाख किती? जवळ 4 लाख. एवढं महाग घड्याळ कोण घेत असेल? ए काय चाललंय तुमचं? मला विश्वास बसत नाही. आपण फक्त KFC साठी एवढं लांब आलोय का? फक्त KFC साठी आम्ही एवढं लांब आलोय. अरे आपल्या प्रेक्षकांना हे एवढं सुंदर गाव पण दाखवतोय बघ. किती सुंदर गाव आहे. पण इथं आल्याचा एक फायदा झाला. हा बर्फ पडतो इथं. पडत नाही म्हणजे पडलेला आहे वरती. आणि हे बघा हे सगळ्या गाड्या सेकंड हँड आहेत विकायला. एवढं अमेरी माणसं कुठे आहेत काय माहिती. पोर्शे, BMW, ऑडी. खेळायची मशीन नाही येते. झेंडा बघून भारी वाटलं पण आहे का नाही. अजून सांता क्लॉसची तयारी काढली नाही वाटतं त्यांनी. मग सांता क्लॉस तरी कुठे झाला? अजून 2 दिवस झाले. न्यू इयर साठी ठेवला असेल त्यांनी. हा आता आपण आलेलो आहे. कुठं आलो? लुसरने. आणि काहीतरी एक प्रणवने आमचा डायलॉग पण मारला होता. मी ना सांगणार. आमचा प्रणव म्हणतो लुसरने आता सगळं विसरणे. काही नाही का. एक माणूस होता त्यांनी त्या सिंहाला मारलंय बघ. दिसतंय त्यासंग युद्ध लढला होता आणि त्या ते छातीत असं घुसवलंय त्याने स्पेअर. ते तो माणूस लढला एकटा लढला होता आणि त्यांनी घुसवलं म्हणून बनवलंय. माणसाची पुतळा का नाही बनवलं? त्या सिंहाचा का बनवलं? त्या माणसाला मारून टाकलं ना सिंहानंतर खाऊन टाकलं. अरे आलेले आता लायन्स मुवमेंटची या ठिकाणी. ते माणसाचा हात ना पोटात बाहेर निघाला सिंहाच्या. म्हणजे अर्धा मान. तो हात नाहीये. मग काय त्याला मारलेलं आहे. पाय आहे का? पोट पण नाहीये. पाय आहे आणि तिकडे ते स्पिअर म्हटलेलं आहे ते घातलेलं. हा एक अर्धा स्पिअर घातलाय एक अर्धा तिकडे पडलाय बघ. तेव्हा तिकडे पडलाय त्या ढालाच्या इथं. एक्स पण आहे. अरे तो सिंह झोपलाय बघ. नीट बघ डोळे बंद ते. नाही रे तो रडतोय बघ. किती दुःखात येतो बघ. हा बघ इथं सिंह सापडला आपल्याला. इथं महाल होतो म्हणजे. हा डोंगराव. ह्या डोंगरावर. अरे या लोकांनी पाडलं ना ते महाल. त्या महालाच्या माग सिंह होता तो तसंच ठेवलाय. खाली होता रे. हे काय सिंह होता आणि हा एंट्रन्स असा. अरे मग ते महाल पडलंय. बरं मी काय म्हणतो सकाळी जी चुकी केली ती आता नाही करणार आहे. अख्खे ग्लोव्ह पॅक करून आलेले. थंडीशी मुस्करी नाही करायची. आशिष रिलॅक्स काय रे? फॅशन ब्रँडिंग. हा पण ते झाडाचा अर्थ काय त्या? आता आपल्या समोर आहे सगळ्यात मोठा ब्रँड रोलेक्स. तिथं आहे पेटेक फिलिप्स बाईक आणि स्विस बँक. जिथं इंडियातला खूप सारा काला धन आपल्याला. माझा पण आहे पण मी सांगणार नाही. तुझा पण आहे का? ठीक आहे. तर आपण आता आलेलो आहे चॅपल ब्रिजला जो की कधी बांधला ते तर माहीत नाही पण 1993 मध्ये त्याला आग लागली होती आणि 1994 नंतर हे जे लुकारनी सिटी आहे त्याचं काउन्सिल हे सगळं झालं आणि हिस्टॉरिकल मुवमेंट आहे हा. त्याच्यामुळं ते नीट ठेवण्यासाठी याचं रिनोव्हेशन केलं गेलेलं आहे. हे आहे तो चॅपल ब्रिज. मला एक कळलं नाही हेतून तिथं आपण डायरेक्ट जाऊ शकतो तर मग हे चॅपल ब्रिज का बनवलंय? तर हा आहे चॅपल ब्रिज ज्याच्या आतमध्ये असं ट्रायंगलमध्ये त्यांचे काहीतरी हिस्टॉरिकल मुवमेंट लावलेले आहेत.
अशा ट्रायंगल्समध्ये हिस्टॉरिकल फोटोज वगैरे आणि त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि तिथं आहेत जे नवीन ब्रिज आत्ता बनवलेले आहेत. आपण आलो आता स्टारी नाईटच्या दुनियात. स्टारी नाईट्स सगळीकडे स्टार्स आहेत. पण स्टार पाहिजे का तुला? हो तुला दाखव का तारे? हा तारे बघायचे का? कुठली पोरगी म्हणे ना चांद तारे तोडके लावून राहिली. इथं खूप सारे तारे आहेत. घेऊन जा एखादा. आपण कोणती पोरगी म्हणत नाही ना मला तारे दे म्हणून. काय म्हणतात आता. आणि इथलं पाणी एवढं गार आहे, म्हणजे हवामान एवढं गार झालेलं आहे. तुम्ही हे बघा. आशिष दाखवर तर अख्खा बर्फ झालेला आहे इथं. कारण की हे पाणी अजूनच गार आहे. मागाशी मी मस्ती केली होती. फाउंटन मधलं पाणी पित होता हाताने आणि नंतर माझे हात जे गार पडले, खूप गार पडले होते नॉर्मल पेक्षा जास्त. म्हणून मी आता ही मस्करी नाही करणार आहे. बिल्डिंगकडे बघून मला रावणची पोर आठवली. रावणची पोर. हा पेंटिंग जरासे डेंजरच आहे त्याच्या पण. टिकटॉकवर भेटलेला आहे आपल्याला टिकटॉकर. आणि मी सांगत होतो बघा इथं झुरिचचे 2 फ्लॅग आहेत. एक जो आहे तो स्वित्झर्लंडचा आहे आणि एक आहे झुरिच. पण आम्हाला आता एक टिकटॉकर भेटलेला आहे जो की काय करते आम्हाला ते काय त्याची बिलकुल अंदाजा नाही आहे. आणि त्याच्या पॅन्टवरून आम्हाला एवढं हे पण नाही कळते की तो एवढं फुगला काय, त्यांनी पॅन्ट का घातली आणि तो करतोय काय नेमकं ते पण आम्हाला कळत नाही. ही आहे स्वित्झर्लंडची करन्सी. कलरफुल, व्हेरी कलरफुल. हे अरे बघ ट्रान्सपरंट आहे. दाखव जरा. हे बघ 10ची नोट आहे. 10ची नोट, 20ची नोट, 50, 100. ही 10ची नोट इंडियातली आहे 1000 रुपये. जवळपास 1000 किंवा 900 रुपये. सुधांशू बर्फ. फायनली बर्फ दिसतोय आम्हाला. हळूहळू जास्त जवळ चाललंय. सुधांशू दमले आता. अर्ध्या रस्त्यातून मी गाडी घेतो चालवायला. आणि ते छोटे छोटे गावं पण एवढे भारी आहेत ना. हे छोटीशीच गावं आहेत पण एकदम प्रॉपर ठेवलेलं आहे त्यांना पण. जसं की हे गाव. बिघडलं. काय म्हणत होते तुम्ही? सगळ्यांचे पगार जातो. अरे या घराची स्टोरी आहे. हॉन्टेड. हे घर हॉन्टेड आहे. ते दिवे बघ. ती बाई काय बोलली की म्हणजे तुम्ही जेव्हा निघणार ना तेव्हा घराची ती स्टोरी सांगणार आहे आपल्याला. तो लाईटीची स्ट्रीम घालते कारण की घरच तसं आहे. बाबा या रूम मध्ये नाही येणार. चल मला जाऊ दे. रूम मध्ये नाही येणार. काय जिवंत फुलपाखरू. अरे इथे ये. जिवंत फुलपाखरू. तुला मेलेला असावं. हे बघ फुलपाखरू मेलं इथं. ऐक तर आउटर बँक्स माहिती ना त्याच्यामध्ये त्याची मम्मी असते. नाही बघितलं. हे बघितलं ना. कोणाची मम्मी? जो सर्वात भारी कोण आहे? तुझा फेवरेट कोण आहे? जेजेची मम्मी आहे. जेजेची मम्मी शेवटला माहिती जेजेची मम्मी अशी दिसते बघ. अशी जेजेची मम्मी तशी होती. आणि तर आपण पोचलो आता बर्न सिटी मध्ये, बर्न कॅपिटल मध्ये. आणि इथून आपला विषय झालाय. आम्ही जे हॉटेल बुक केले ते आहे एक अँटिक हाऊस. हा एक प्रॉपर विला आहे जो की एकदम अँटिक आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्या वस्तू एकदम जुन्या आहेत आणि ठेवला पण एकदम जुन्यासारखंच आहे. तुम्ही हे बघू शकता. ही थोडीशी झलक आहे. हे पूर्ण हाऊस मी तुम्हाला उद्या दाखवेल, उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि याच्यात खूप काय काय आहे म्हणजे उद्याचा ब्लॉग बघण्यासारखं आहे. आजचा शेवटचा ते असं करतात ना रे. कोण दिसलं की असं? ए तू थांब ग आशिष. बाय बाय करू आपण आता. हे असं नाही बोलावं. ह्याला ब्लॉगला नको बोलू. ओके शेवट. अगं अरे नीट तर एंड करू दे. हा बाय बाय बोल. आजचा शेवटचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग Subscribe the channel. अँड सबस्क्राईब द चॅनल. अदर काय नाही काय बाय. शेअर अँड कमेंट. आम्ही वाचलो तो ब्लॉग बनवू. ए असलं काय बोलू नको. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सी यू नेक्स्ट व्लॉग. अरे जरा चुकलं रे. इथे येते एनर्जी म्हणजे दोन एनर्जी असतात. निगेटिव्ह एनर्जी. ठीक आहे. दोन एनर्जी असतात. ठीक आहे. एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. जी पॉझिटिव्ह होते
तुम्ही बघ प्रत्येकाला ती फील होते. आणि बाहेर गेलं ना तुम्हाला एक पॉझिटिव्ह गोष्ट- फील होती. नाही 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 जेवण बाहेर वगैरे नाही कांदे उलट आणायला तुम्ही तेव्हा मला चांगलं वाटलं. ऐका